नमस्कार रामकृष्ण हरी. कशात सगळे मस्त ना? मग आता मी एका विषयावर बोलणार आहे, कारण बोलणारच नव्हते. पण काय झालं माहिती आहे का, माझ्या पोटात काय राहीना झाले. मला नाही सारखं ते कधी एकदा तुम्हाला सांगू, कधी एकदा तुमच्याशी शेअर करू असं झालंय बघा. कारण प्रत्येक स्त्रीचं दुःख एक स्त्रीच जाणू शकते, बरोबर आहे का? कारण ते सगळ्यांना काही माहिती नसतं बरं का. आता मला सांगा, बायकांचं प्रेम जे आहे का नाही एवढं कुठनं वाढायला लागले हो. आता तुम्ही म्हणताला कुणाबद्दल बोलाल्या, तर मी बोलत आहे ज्या बायका लग्न करून मुलं का मुलांना जन्म देतात आणि मुलं मोठी झाल्यानंतर परत त्यांचं प्रेम कमी होतं. ते म्हणतात मला आवडतच नव्हता, मी जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं, म्हणून मी आता पळून आले. अगं बायानो, तुम्ही असलं चाळ करताच कशाला म्हणते मी. आ तुम्हाला जर पळून जायचं होतं, लेकरं ती बारकी बारकी लेकरं असते ती त्यांच्या जीवाला त्यांच्या नरडीवर कशाला पाय देता. असं जर तुम्हाला करायचं तर मग मुलांना जन्म कशाला घालता आणि उगं दुसऱ्याला धोका कशाला देता. जायचंच आहे ना, अगोदरच बोलता की तकडं जावा मरा जावा. हा मी म्हणती आता हा माझा व्हिडिओ एखादी बघत असेल गेलेली सुद्धा बरं का. कारण तिच्याकडे पण मोबाईल असतो तिचं. सगळं महाग सोडून जाते, माझं लय प्रेम आहे, माझं लय प्रेम आहे. तुला कुठं माहित आहे तिथं किती प्रेम आहे ती. ती घालते तुला डबऱ्यात एक दिवशी. कळलं का? आणि मी म्हणती असल्या बाया नाही नेहूर मरमे पुढं कापाव का. हा त्यांच्यामुळे तर आम्हाला नीट सुखानं खाऊ देत नाही ती व. ही सगळ्या घरातल्या बायकांनाच माहित, जे सुखांना आणते त्यांना. हा जायला तर जावा की आधीच मरा जावा. लग्न करून पोरं काढून कशाला जाताव. मला लय राग आलाय, माझ्या पुढे एखादी यायला पाहिजे. तिचं कानगड्डा गवसून देते सोडत नाही. हा कशाला जायचं पळून, काय कमी आहे? या इकडे पुढारी काढायला इथं सांगते काय आहे ती. पळून जाते त्या म्हण, नवरं सोडून लेकरं सोडून. ते पाहिजे थोबाडे ते खानाखाली. हा